नमस्कार। आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी, या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन। या निमित्ताने माननीय खासदार संजय राऊत यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावली, ज्यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणावं लागेल, असे विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आणि ही मागणी अत्यंत योग्य आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याबाबतचा ठराव आता केंद्र सरकारला पाठवून द्यावा आणि केंद्र सरकारने त्यावर अंमलबजावणी करावी। अर्थात खरं तर ठराव पाठवण्याची देखील गरज नाही आहे, कारण मध्यंतरी किमान 3 ते 4 नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाली होती। सावरकरांचा जो त्याग आहे, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांची ती भूमिका आहे, त्यांचं ते योगदान आहे, त्याचबरोबर निव्वळ स्वातंत्र्य संग्रामच नव्हे, त्यानंतर मराठी साहित्यातील त्यांची जी भूमिका आहे, हिंदू धर्माबाबत हिंदुत्वाबाबत जी सावरकरांची भूमिका आहे, ती भूमिके पाहता त्यांना भारतरत्न पुरस्कार या आधी जाहीर होणे गरजेचे होते। परंतु या आधीची सरकार ही एक वेगळ्या विचाराची होती। आता हिंदुत्ववादी विचारसरणीचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेली 10 वर्षे भारतामध्ये आहे। त्यामुळे या सरकारने माननीय सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा। याबरोबरच माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न पुरस्कार जाहीर होण्याची गरज आहे। मराठी माणसाच्या बद्दल त्यांनी केलेलं काम, हिंदुत्वाबद्दल त्यांनी केलेलं काम, त्यानंतर रोजगाराच्या बाबतीत त्यांनी केलेलं काम, हे सर्व पाहता हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देखील देण्याची जी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे, ती देखील योग्य आहे। दोन्हीही व्यक्तींना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार जाहीर करून देशभरातील तमाम हिंदुत्ववाद्यांची मागणी मान्य करावी ही नम्र विनंती।